गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमस्ते मुलांनो. आपण रोजनिशी हा पाठ शिकणार आहोत. गेल्या वेळेस त्याचं लेखन दिलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण हा रोजनिशी पाठ शिकूयात आणि तो पाठ शिकून झाल्यावरती ते लेखन सगळं पूर्ण करायचंय. आणि मुलांनो, क्लासवर्क सगळ्यांनी स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहून तयार ठेवायची आहे. जेव्हा मागवली जाईल तेव्हा ती तुम्ही द्यायची आहे आणि त्याला गुण आहेत, मार्क्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे क्लासवर्क सगळ्यांनी स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये तयार ठेवायचं आहे. तुमचे जे काही कॉम्पोजिशन किंवा ॲक्टिव्हिटी ह्या मी तपासल्या, त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं, की काही जणांचं अजूनही अक्षर खूपच घाणेरडं आहे. काही जण स्वतःच्या अक्षरामध्ये सबमिट करत नाहीत. आपल्या पालकांकडून किंवा आपल्या मोठ्या बहीण-भावांकडून लिहून घेतात. तसं चालणार नाही. तर तुमचंच अक्षर असलं पाहिजे. जेव्हा केव्हा कुठली ॲक्टिव्हिटी दिली जाईल, कॉम्पोजिशन दिलं जाईल किंवा क्लासवर्क सबमिट करा म्हणून सांगितलं जाईल. जे काही सबमिशन असेल ते सगळं तुमच्या हस्ताक्षरात असलं पाहिजे. इतरांचं अक्षर नको. हं, ठीक आहे. आणि तुमचंही अक्षर कसं असलं पाहिजे, स्वच्छ, सुंदर, व्यवस्थित लिहून द्यायचंय. जो विषय सांगितलाय तो समजून उमजून चांगल्या अक्षरामध्ये लिहून द्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण पाठ शिकवायला सुरू करूयात. हं. 12वा पाठ आहे रोजनिशी. रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे, त्यांनी रोजनिशी लिहावी, हे या पाठामागचे प्रयोजन आहे. वैष्णवीच्या रोजनिशीचे 4 पान रिकामे आहे. त्यावर तुम्ही तुमची रोजनिशी लिहा. काय सांगितलेलं आहे? रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते, नवी नजर मिळते. नव्या दृष्टीनं आपण जीवनाकडे पाहू लागतो. कशामुळे? तर आपण रोजनिशी जी लिहितो आहोत त्याच्यातून आपल्या हातून झालेल्या चुका आपल्या लक्षात येतात, ज्या आपण दुरुस्त करू शकतो किंवा जी गोष्ट आपण चांगली केली आहे ती आपण पुन्हा-पुन्हा करू शकतो आणि याच्यातून एक नवीन दृष्टी मिळत असते. आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडी, मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो, जे काही इन्सिडेंट घडलेले असतील, ज्या काही घटना घडल्या असतील त्यांची नोट डाउन करून ठेवणं, हे रोजनिशीमध्ये आपण करत असतो. रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे, म्हणजे तुम्हाला स्टुडंट्सना कळायला हवं, की रोजनिशी म्हणजे दैनंदिनी म्हणजे डायरी कशी लिहायची. त्यांनी रोजनिशी लिहावी हे या पाठामागचे प्रयोजन आहे, म्हणजे हेतू आहे, कारण आहे, उद्देश आहे. हा पाठ आपण कोणत्या उद्देशाने शिकायचा आहे? काय शिकण्यामागचं कारण आहे हा पाठ? तर आपल्याला रोजनिशी लिहिण्याची म्हणजे दैनंदिनी म्हणजेच डायरी लिहिण्याची सवय लागायला हवी. वैष्णवीच्या रोजनिशीचे 4 पान रिकामे आहे. आता इथे वैष्णवीचे आपल्याला दिलेले आहेत. रोजनिशी तिने जे लिहिलेले आहेत, ती पानं दिलेली आहेत. त्यातलं 4थं पान जे आहे, ते रिकामच आहे. तर त्यांवर तुम्ही तुमची रोजनिशी लिहायची आहे. त्या दिवशीची सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे. पुढे तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. आता पाहूयात. वैष्णवीला एक नवीन छंद जडला आहे. छंद म्हणजे आवड, हॉबी. ती नियमितपणे रोजनिशी लिहिते. रोजचे रोज ती दैनंदिनी म्हणजे डायरी लिहिते. तिने लिहिलेली 3 दिवसांची रोजनिशी वाचूया. इथं 3 दिवस आपल्याला पाहायचे तिने काय लिहिलेलं आहे. आता पहा, पहिला दिवस 14 नोव्हेंबर. आता 14 नोव्हेंबर सगळ्यांना माहिती असेल चिल्ड्रन्स डे आहे. म्हणजे बालदिन. आज आमच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कल्चरल प्रोग्राम घेण्यात आला त्यांचा चिल्ड्रन्स डे प्रोग्राम निमित्त. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. मग आता याच्यामध्ये काय-काय होतं पहा. तर वेशभूषा स्पर्धा होती त्यांच्यामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख धारण करणं. हां. शाळेतील मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला. कोणत्या प्रकारची वेशभूषा त्यांनी धारण केलेली आहे? परिधान केलेली आहे? तर पारंपरिक, जुन्या पद्धतीनुसार जी चालत आलेली आहे, त्या रूढीनुसार, त्या रिवाजानुसार त्यांनी वेशभूषा केलेली आहे. विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. अनेक जे थोर म्हणजे मोठी मंडळी आहेत, तर अशा मोठ्या लोकांच्या वेशभूषा त्यांनी धारण केल्या आणि त्यांची जी प्रसिद्ध वचनं आहेत, जे त्यांच्या तोंडची वाक्य आहेत, ती सुद्धा त्यांनी बोलून दाखवली. या स्पर्धेमध्ये मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली.
वैष्णवीने कोणती भूमिका केलेली आहे याच्यामध्ये? तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची तिनं वेशभूषा केली होती पहा. हं. आता क्रांतीज्योती का म्हटलेलं आहे सावित्रीबाई फुले यांना जरा लक्ष द्या याच्याकडे. तर क्रांतीज्योती, क्रांती म्हणजे काय मुळात मुलांनो, की जे पूर्वापार अगदी चालत आलेली रूढी आहे, रिवाज आहे, पद्धत आहे, की जी काही केल्या तुम्ही मोडू शकत नाही. अशी जी परंपरा आहे, त्याच्या विरोधात जाऊन काही काम तुम्ही जर करत असाल, तर त्याला म्हणायचं तुम्ही क्रांती करताय. विचारांमध्ये नवीन बदल आणत असाल किंवा एखाद्या प्रथा, एखादी जी जाचक प्रथा आहे, जाचक म्हणजे काय, की जी त्रास देणारी आहे. त्या काळामध्ये स्त्रियांना अतिशय त्रास दिला जात होता. अशा प्रकारे, की पुरुषप्रधान संस्कृती होती. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. हं. मुली शिकण्यासाठी बाहेर पडत नव्हत्या. चूल आणि मूल एवढंच तिचं काम आहे, असं सांगितलं जात होतं. तिला शिकायला परवानगी नव्हती घरामधून. अगदी आणि थोडंसं ती वयात आली, की लगेचच तिचं लग्न करून टाकलं जायचं. बालजरठ विवाह होता. म्हणजे ती मुलगी लहान आणि एका म्हाताऱ्याशी किंवा एकदम वयस्कर माणसाशी तिचं लग्न करून द्यायचं आणि मग नंतर तो माणूस मरायचा आणि मग ही विधवा म्हणून आयुष्य जगायचं. मग विधवा म्हणून आयुष्य जगायचं असेल, तर त्याच्यासाठी मग त्यांचं केशवपन केलं जायचं. म्हणजे केस काढून टाकले जायचे डोक्यावरचे आणि मग कायम तिनं आपलं डोक्यावरती पदर घेऊन एका अंधाऱ्या खोलीमध्ये जीवन आपलं काढायचं. जे काही मिळेल ते खायचं, कुठल्याही कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही. किंवा मग तिनं काय करायचं तर सती जायचं. सती जायचं म्हणजे माझा पती गेलेला आहे, तेव्हा त्याला चितेवरती जाळतात की नाही. आता तो तर मेलेला आहे. त्याला तर काही आगीत त्याला टाकलं, तरी त्याला काही ते पोळणार नाही, भाजणार नाही. पण जर जिवंत स्त्री असेल, तिला जर आगीमध्ये त्या पतीबरोबर ठेवलं, तर तिला मात्र चटके बसतील की नाही? पण तरीसुद्धा त्या पतीबरोबर तिलासुद्धा त्या आगीमध्ये जाळलं जात असे आणि ती सती गेली म्हणून सांगत असत. हं. तर अशा जाचक म्हणजे त्रासदायक मुलींना, स्त्रियांना अशा रूढी, प्रथा, परंपरा होत्या. मग त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांना क्रांतीज्योती का म्हटलं जातंय? क्रांतीची त्यांनी ज्योत पेटवली. कशाप्रकारे? तर मुलींना शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली. अगदी लोकांनी शेणाचे गोळे फेकून सावित्रीबाई फुलेंना मारले, दगड मारले, त्यांना किती शिव्याशाप दिले, पण तरीसुद्धा त्यांच्या मुलींना शिकवण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी सोडलं नाही. ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. आणि म्हणून सावित्रीबाई फुले यांचे आपण खूप मुलींनी, स्त्रियांनी आभार मानले पाहिजेत. कारण त्यांच्यामुळे आपण शिक्षणासाठी बाहेर पडलो. त्यांच्यामुळे आपण शिकू शकलो आणि आज तुम्ही पाहताय, की प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी काम करते आहे, स्त्री काम करते आहे. हे केवळ कोणामुळे शक्य झालेलं आहे? सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. म्हणून त्यांना क्रांतीज्योती म्हटलं जातंय, की ज्या काळामध्ये मुलींना शिकणं हे अजिबात कोणाला मान्य नसताना सुद्धा मुलींना शिकवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून त्या क्रांतीज्योती आहेत. का तर त्या एका रूढीच्या, प्रथेच्या एकाच असं नाही तर अनेक रूढी, प्रथा, परंपरा होत्या, की ज्या त्यांनी मोडून काढल्या आणि मुलींना, स्त्रियांना पुढे आणण्यासाठी मदत केलेली आहे आणि म्हणून त्यांना क्रांतीज्योती म्हटलेलं आहे. हं. अशा या सावित्रीबाई फुले यांची त्यांनी वेशभूषा वैष्णवीनं केलेली होती. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. हं. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला. ग्रीटिंग्स दिले जे काही अध्यक्षीय आलेले होते, अध्यक्ष आलेले होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये काय केलेलं आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या स्टुडंट्सना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाच्या शेवटी मात्र सगळ्यांना खाऊ देण्यात आला. कारण चिल्ड्रन्स डे आहे की नाही? आपल्यालाही मिळतो की नाही? त्याप्रमाणे. अशा प्रकारे हा जो 14 नोव्हेंबर हा दिवस आहे तिचा तो साजरा झालेला आहे बालदिन म्हणून. आता पाहूयात आपण तिनं 15 नोव्हेंबरला काय केलेलं आहे. 15 नोव्हेंबर सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर आम्हाला गाव शिवारात घेऊन गेले. आता हे सुगीचे दिवस म्हणजे काय? गाव शिवार म्हणजे काय? तर मुलांनो गाव शिवार म्हणजे गावातलं जे शेती असते तिथे काय करत असतात की सुगीचे दिवस म्हणजे आता पेरणी वगैरे सगळं झालेलं असतं. त्याच्यानंतर जे छान पीक उभं राहिलेलं असतं, त्याची जी पहिली-वहिली कणसं असतात भरलेली, तर ही सगळी कणसं आहेत ते काढतात आणि ते एक मोठी अशी तिथे चूल पेटवली जाते आणि त्याच्यावरती हे सगळं
अगदी तिखट, मीठ वगैरे घालून छानपैकी भाजलं जात असतं आणि सगळे मिळून ते शेतीतलं आलेलं जे पहिलं पीक आहे, ते सगळेजण खात असतात. एकत्र मिळून जशी तुम्ही पार्टी करता की नाही, त्या पद्धतीनं. त्याला काय म्हणतात? सुगीचे दिवस. हं, म्हणजे चांगले दिवस आलेले आहेत. कारण पीक चांगलं आलेलं आहे आणि म्हणून मग ते एक सेलिब्रेशन असतं. म्हणून त्याला म्हणतात सुगीचे दिवस. मग आता सगळ्याच विद्यार्थ्यांना हे सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर यांनी त्यांना गाव शिवारात नेलं. गावातल्या शेतावरती नेलं. मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं पहा, ज्वारीची जी कणसं लागलेली आहेत, तो जो जे दाणे आहेत ज्वारीच्या कणसाला लागलेले ते अगदी मोत्यासारखे आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल कणीस उघडून अ, ज्वारीच्या पिकाचं जर कणीस तुम्ही पाहिलं, तर ते अगदी मोत्यासारखे दिसतात ते दाणे छान. तुरीच्या शेंगा हां, भुईमुगाच्या शेंगा, तुरीची डाळ तुम्हाला माहिती असेल ना, तर त्या तुरीच्या शेंगा असतात आधी. मग त्या सोलून त्याच्या वाळवून ती डाळ काय केली जात असते. तर त्या ज्याचं वरण करता तुम्ही हां, तर त्या तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा म्हणजे शेंगदाणे जे आपण खातो. तर त्या आधी शेंगा असतात, हो की नाही? भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या खाली येतात त्या. तर त्या भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडांतून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघून मुलं आनंदी झाली. तर आपण काही शहरातल्या मुलांनी किंवा माणसांनी असं काही बघितलेलं नसतं मुलांनो, की शेतीतलं, गावातलं जीवन कसं असतं ते आपल्याला माहिती नसतं आणि मग आपल्याला फार कौतुक वाटतं त्या गोष्टींचं. त्याप्रमाणे मुलांनी तिथं गेल्यावरती त्यांनी मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं पाहिली, तुरीच्या शेंगा पाहिल्या, भुईमुगाच्या शेंगा पाहिल्या आणि कपाशीच्या बोंडांतून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघितला आणि मुलं एकदम आनंदी झाली. आता हे कपाशीच्या बोंडांतून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस म्हणजे काय? तर आधी हा जो कापूस असतो, तो तुम्ही पाहिला असेल, की अगदी हिरवंगार असं कवच असतं आणि त्याच्या आतमध्ये तो कापूस असतो. नंतर मग ते हळू कवच जे आहे ते फुलतं आणि ते वाळून जातं आणि त्याच्यामधून हळूच पांढरा शुभ्र असा कापूस बाहेर आलेला आपल्याला दिसू लागतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, की कपाशीच्या बोंडांतून डोकावणारा म्हणजे बाहेर पाहतोय तो. पांढरा शुभ्र असा आणि कापूस असतो. कापूस कॉटन आणि हे सगळं बघून मुलं अगदी आनंदी झाली, खुश झाली. पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती. फळांनी लदबदलेली होती म्हणजे अगदी या झाडांना खूप फळं लागलेली होती. फळं खाण्याच्या तीव्र इच्छेनं मुलं बोरीच्या झाडाला दगडं मारू लागली. पहा त्यांची फळं खाण्याची तीव्र इच्छा म्हणजे खूपच इच्छा झाली त्यांना, की आता आम्हाला फळं खायची आहेत. म्हणून त्यांनी बोरीच्या झाडाला दगडं मारली. दगडांच्या मारानं भरपूर बोरं खाली पडली. सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर यथेच्छ ताव मारला. सगळी बोरं पहा आणि जिथल्या तिथं जिथं उगवली तिथूनच डायरेक्ट मिळालेली आहेत. नाहीतर आपल्या शहरातल्या लोकांचं काय होत असतो, की ते तिथून मग ते बाजारात जातं. बाजारातून मग ते ह्यांच्याकडे येतं. छोट्या-छोट्या जे आपण दुकानांमधून विकत घेतो किंवा भाजी मंडईतून विकत घेतो, तिथं येतो तो माल. तिथून मग तो आपल्या घरी, तिथून तो फ्रिजमध्ये आणि तिथून मग आपण खाणार. 8-10 दिवस असेच जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला ती गोष्ट खायला मिळते. मग त्याची तेवढी चव राहत नाही. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तिथं उगवलेलं असताना ते खाता, तेव्हा त्याची एक वेगळीच टेस्ट असते, चव असते. मग यांनी लगेचच दगडं मारून जी बोरं मिळालेली आहे, ती पटापट बोरं गोळा केली आणि त्यावर यथेच्छ ताव मारला म्हणजे मनसोक्त खाल्ली. मन भरेपर्यंत त्यांनी ती बोरं खाल्ली. आंबट, गोड, तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला. सगळ्या चवींचा त्यांनी आस्वाद घेतला, चव घेतली, आनंद घेतला. आम्ही शिवारातून घरी आलो तरी माझ्या जिभेवर त्या बोरांची चव रेंगाळत होती. पहा, हे शिवारातून शेतातून घरी आले होते आणि तरीसुद्धा वैष्णवीच्या जिभेवर त्या बोरांची चव अजूनही रेंगाळत होती, म्हणजे अजूनही तिला त्या बोरांची चव जाणवत होती. पहा, असा छानपैकी तिचा तो 15 तारखेचा दिवस गेलेला आहे. आता पाहूया तिनं 16 नोव्हेंबरला काय केलं, हे तिनं तिच्या डायरीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. आज माझा वाढदिवस होता. पहा 16 नोव्हेंबरला तिचा वाढदिवस आहे. बर्थडे. सकाळपासूनच घरातील अनेक नातेवाईकांनी, मित्र-मैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नातेवाईक, रिलेटिव्हज, मित्र-मैत्रिणी, फ्रेंड्स यांनी तिला फोन केले आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेलो. पहा वाढदिवस कसा साजरा केलेला आहे वैष्णवीचा. वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेलो. आदिवासी जो समाज आहे, अशा समाजाचं कल्याण करण्याच्या दृष्टीनं जो विभाग आहे, तर त्या विभागाच्या एका वसतिगृहात गेले म्हणजे हॉस्टेलमध्ये गेले. त्या वसतिगृहात आदिवासी दुर्गम भागातील मुलं-मुली शिक्षणासाठी राहतात. आदिवासी दुर्गम भागातली म्हणजे की ज्या ठिकाणी सुखसुविधा उपलब्ध होऊ शकत नाही, ज्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध होऊ शकत नाही. तर अशा भागांमधल्या मुलं आणि मुली ज्या आहेत, त्या शिक्षणासाठी इथे राहतात, या हॉस्टेलवर राहतात. त्या सर्व मुलांना आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खाऊचं वाटप केलं. मग त्या सगळ्या मुलांना यांनी खाऊ दिला. वाटप केलं म्हणजे खाऊ वाटला, खाऊ दिला. आई-वडिलांपासून दूर आलेल्या या त्या मुलांना पाहून मला खूप गहिवरून आलं होतं. आई-वडिलांच्या जवळ राहून शिक्षण घेता येत नाहीये या मुलांना पहा, कारण तिथं तेवढी सोय नाहीये. म्हणून मग त्यांना इथं हॉस्टेलवरती राहून शिक्षण घ्यावं लागतंय. पण आई-वडिलांपासून मग हे दूर राहतायत मुलं. त्याच्यामुळे ते पाहून तिला गहिवरून आलं, रडवेली झाली ती. आई-बाबांनी मला समजावलं. मग आई-बाबांनी तिची समजूत काढली. त्या सर्व मुलांकडे बघून मला शिकण्याची नवी उमेद मिळाली. उमेद मिळाली, नवीन आशा, नवीन होप्स निर्माण झाले तिच्या मनामध्ये. त्या सगळ्या मुलांकडे जेव्हा तिनं पाहिलं, तेव्हा अरे, की ही आदिवासी भागामध्ये राहणारी मुलं आहेत. तिथं शिक्षण मिळत नाही म्हणून हे हॉस्टेलवरती आई-वडिलांना सोडून राहतात आणि शिकतात. म्हटल्यावरती आपल्याला तर सगळं काही मिळतंय. आपण तर शिकलंच पाहिजे, ही आशा तिच्या मनामध्ये निर्माण झाली. असा तिचा 16 नोव्हेंबरचा दिवस गेलेला आहे. किती छान प्रकारे वाढदिवस साजरा केला पहा. आता इथे ना मुलांनो 17 नोव्हेंबर आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली. आता ही दिवाळीची सुट्टी तुमची सुरू झाली आहे असं समजायचं आणि तुम्ही स्वतः पेन्सिलनं इथं हे जे कोरं पान दिलेलं आहे त्याच्यावरती तुमची रोजनिशी म्हणजे तुमचा तो दिवस कसा गेला हे लिहून काढायचं आहे. आणि दिवस कुठला दिलेला आहे तुम्हाला 17 नोव्हेंबर. आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली. दिवाळीची सुट्टी सुरू झाल्यानंतर तो दिवस तुमचा 17 नोव्हेंबरचा जो आहे तो कसा गेला हे तिथं लिहायचं आहे. पेन्सिलनं लिहा सगळ्यांनी आणि टेक्स्ट बुकमध्येच लिहा. ह्या कोऱ्या पानावरती. ठीक आहे. साधारणपणे किती लिहाल? 10 ओळी तरी लिहा. हं. आता पहा स्वाध्याय हे सगळं लेखन तर आपण दिलेलंच आहे. आता हे पहा विचार करा आणि सांगा. रोजनिशी का लिहावी? रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल असे तुम्हाला वाटते? आता हे स्वमतावरती म्हणजे तुम्ही स्वतः विचार करून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. हं. तर आपण जे काही लेखन या पाठाचं दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहा. 8 ओळी तरी ते उत्तर असलं पाहिजे. एक तर रोजनिशी का लिहावी आणि दुसरं म्हणजे रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल असे तुम्हाला वाटते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचं आहे आणि म्हणजे मग या पाठाचं लेखन संपलं. ठीक आहे? धन्यवाद.